नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव सत्यनारायण मंत्री। मी एक खेड्यातून बिलॉंग करतो। माझं गाव आहे दर्जी बोरगाव, रेणापूर तालुका, लातूर जिल्हा। मी एक शेतकरी आहे। 12 वर्षांनी जैविक शेती करतो आहे आणि त्यासोबतच नेटसप कंपनीतर्फे नेटसप कंपनीमध्ये आज 10 ते 12 वर्षांनी काम करतो आहे। ऑर्गॅनिक फार्मिंग, विषमुक्त शेती, रोगमुक्त जीवन आणि या नेटसप कंपनीचं स्टीमरीज एवढं जबरदस्त आहे की जेणेकरून त्याचा चमत्कार आणि त्याचा काय रिझल्ट आला आहे। माझ्या शेतात माझं सोयाबीन पेरलं मी, आणि ज्या दिवशी वारं वादळ आदळून पाऊस पडला, पेरणी केली आणि संध्याकाळी आदळून पाऊस पडला होता आणि काही लोकांचं म्हणणं होतं की आता हे सोयाबीन उगवत नाही। पण मी माझ्या सोयाबीनला कसलाच रासायनिक खताचा एक दाणा टाकला नाही, ना खत वापरला नाही, ना खत पेरला नाही। फक्त नेटसपचं स्टीमरीज आणि NPK बियाला लावून मी पेरलं आहे आणि पेरून पाऊस संध्याकाळी पडूनसुद्धा माझं सोयाबीन किती जबरदस्त आहे मी तुम्हाला दाखवतो आहे। माझ्या शेतामध्ये, माझ्या प्लॉटमध्ये आलो आहे आणि त्याची कळा, आणि आज 10 दिवसाचं सोयाबीन आहे, 11वा दिवस आहे आज। 10 दिवस झालेले सोयाबीनला 4, 5, 6 पानावर सोयाबीन आहे। त्याची कळा बघू शकता, पानाची काळोखी बघू शकता, त्याची क्वालिटी बघू शकता। हा आहे नेटसपच्या जैविक औषधाचा स्टीमरीजचा किती जबरदस्त रिझल्ट आहे बघू शकता। हे पूर्ण काकरीमध्ये दाखवतो कसा रिझल्ट आहे ते बघू शकता। उगवण कशी झाली आहे, त्याची कळा कशी आहे, त्याचा कलर कसा आहे, पानाची रुंदी, पानाची काळोखी, आणि पानाला कुठं असं फाटलेलं नाही किंवा किडे मकोडे लागले नाहीत। हा एक माझा फायदा झाला की बियाला बीज प्रक्रिया केल्यामुळं। आज एक लक्षात घ्या, फक्त बीज प्रक्रिया केल्याचा एवढा फायदा झालेला आहे मला की जेणेकरून कुठंच पान फाटलेलं नाही किंवा खरपडे लागलेले नाहीत। आणि विशेष म्हणजे आता हे लवणाचा भाग आहे, लवणाचा भाग आहे म्हणून थोडी तरी उशिरा उगवलेलं दिसतं आहे, पण हे लवणाच्या भागामध्ये सुद्धा कसं उगवलं आहे आणि चळक कसं उगवलं हे बघू शकता। काही पाणीसुद्धा इथून गेलेलं आहे पूर्ण, म्हणजे जरा शेवटी गावाच्या बसस्टँडलाच माझी शेती आहे। बघा हा स्टीमरीजचा बीज प्रक्रिया केलेला किती जबरदस्त रिझल्ट आला आहे हे बघू शकता। पानाची रुंदी कशी आहे, पानाची काळोखी किती आहे, आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं आज हे सोयाबीनमध्ये तेज आणि उगवण जसं बी पेरलं आहे तसं उगवलं आहे हे बघू शकता। सगळी मी प्लॉटमध्ये जे आहे ते व्यवस्थित दाखवतो आहे। आणि विशेष बघा हो, इथून पाणी गेलेलं आहे, म्हणजे पाणी वाहिलं आहे, मातीसुद्धा वाहिली आहे माझ्या रानातली, कारण शेवटी शेत आहे माझं, गावकरी शेत असल्यामुळं वरचं पाणी सगळं लोट आलेला पूर्ण आज बघू शकता। आणि हा आहे जैविक